महाशिवरात्री निमित्त आश्व स्पर्धेचं आयोजन जे आहे ते प्रति दरवर्षी परळीमध्ये करण्यात येतं. मात्र या वर्षीचा हा कार्यक्रम कसा आयोजित करण्यात आला होता आणि जी नंबर जे आहेत ते कसे काढण्यात आलेले आहेत. तुम्ही कुठून आलात? आम्ही नांदेडहून आलो आहोत. नांदेडमध्ये. हो. अच्छा, आमचा घोडा तुमचा अश्व म्हणजे पहिल्या क्रमांकामध्ये आहे. मोठ्या पहिल्या क्रमांकाला आहे. बरं. आमचा घोडा पहिल्या क्रमांकाला आलेला आहे. म्हणजे कसं नियोजित वगैरे कशा पद्धतीमध्ये ही स्पर्धा वगैरे घेतली जाते? ही स्पर्धा 1981 पासून आपल्या परळीमध्ये माझे वडील डॉक्टर सुरेश चौधरी आणि त्यांची सर्व सहकारी मित्र घोडेस्वार यांनी या घोड्याच्या क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे यांनी चालू केलेली आहे. ती अविरत चालू आहे, अखंडपणे आजपर्यंत चालू आहे. तर आजचं जे आयोजन होतं ते आज आम्ही सगळे मित्र, आमचे विशाल देशमुख असतील, इद्रिस काकर, याचे सगळे जे आहेत आमचे मित्र, या सर्वांच्या सहकार्यामुळे आजची ही स्पर्धा पार पडली. आणि आजच्या स्पर्धेमध्ये बाहेर गावून बरेचसे घोडे आलेले होते. जवळपास 50 एक घोड्यांनी सहभाग आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे, ह्या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही एक मोठा गट आणि एक छोटा गट असे दोन विभाग केलेले होते. तर छोट्या गटामध्ये म्हणजे घोडा 3 वर्ष वयापर्यंतचा घोडा हा छोट्या गटामध्ये आणि 3 वर्षापासून पुढे हा मोठ्या गटामध्ये, असे 6 आम्ही घोडे ह्या स्पर्धेमधून निवडलेले आहेत. आणि अशा प्रकारे ही स्पर्धा बक्षीस बक्षीस वगैरे काही देण्यात आलंय त्यांना? बक्षीस आणि प्रमाणपत्र अशाप्रमाणे त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि मयूर हॉर्स रायडिंग क्लब ह्या नावानं ही स्पर्धा घेतली जाते. प्रति दरवर्षी तुम्ही येता? दरवर्षी ही आम्ही मित्र कंपनीच घेतो ही स्पर्धा इथे. या वर्षीचा काय कसा उत्साह वगैरे होता? ह्या वर्षीचा उत्साह जोरात झाला ह्या वर्षी बी. पण ह्याच्यात एक कमतरता झाली आहे की दरवर्षीप्रमाणे यंदा पशुचं म्हणजे संवर्धन हे आपलं पशु प्रदर्शन नाही झालं. त्याचं जे आहे ते झालेलं नाही आहे. पण आमच्या हा घोड्याची शर्यत जी आहे ती झाली, पार पडली आहे. त्याच्यात रहिवाल चाल म्हणून ही असते ही. आणि ही जी रहिवाल चाल आहे ती परळीकरांना पहिल्यांदा सुरू केलेली आहे. हां, ह्याच्या आधी कुठल्याही भागामध्ये ही स्पर्धा झालेली नाही आहे. परळीत सुरुवात झालेली आहे ह्याची. 2 गट जे आहेत ते केले होते. त्याच्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे कसे हे काढले ते? आता हा जो आहे हा नांदेडचा घोडा हा मोठ्या गटामध्ये हा प्रथम आला आहे. आणि छोट्या गटामध्ये मोठ्या गटामध्ये 3ऱ्या नंबरचा आलेला आहे हा. हा नांदेडचा. आणि छोट्या गटामधला? छोट्या गटा नाही नाही छोट्या गटामधला पहिला परभणीचा आला आहे. दुसरा ह्याचा दाऊदपूर गाव आहे. दाऊदपूरचा आहे, इथलाच परळीचा. परळी दाऊदपूर ठिकाणचा आलेला तिसराही आहे. परळीचाच आलेला आहे तिसराही. या दरम्यान त्याचे काय प्रथम क्रमांक मिळाल्याच्या नंतर काय भावना आहेत? तुम्ही स्वतः? बर बर, काय भावना आहेत? बहुत अच्छा लग रहा है माशाल्लाह, बहुत अच्छा फील लग रहा है बोले तो। प्रोग्राम भी बहुत अच्छा लिए इन्होंने। और ऐसा है कि महाराष्ट्र में 2 गट कहीं भी नहीं होते, सिर्फ परली में होते। महाराष्ट्र के अंदर 2 गट जो होते ना रेस में, हालांकि इससे बड़े बड़े भी रेसेस होते, लेकिन 2 गट आज तक कहीं नहीं हुए। और मज़ा 2 गट में जाता, 1 गट में नहीं आता। ऐसा कैसा होता है, लेकिन इसमें जो घोड़े पालने वाले रहते तो इनके पास में कम चलने वाले भी घोड़े रहते। जैसे कि अब मेरा घोड़ा, इससे पहले 27-28 दिन हुए, इसने कोल्हापुर में फर्स्ट प्राइज़ हासिल किया, कोल्हापुर के अंदर। और उसके बाद में अभी परली में भी जीत हासिल किया, क्योंकि परली में बहुत बड़े बड़े घोड़े हैं। ये रॉकी नांदेड़ से आया हुआ, और सेलगांव का एक घोड़ा, वो भी काफ़ी अच्छा घोड़ा है, इंडिया लेवल के घोड़े है। उसमें मेरा घोड़ा 3रा नंबर आया, मेरे को बहुत खुशी हुई। तयारी कैसे तैयारी अभी ये मान के चलो कि तैयारी में नहीं था, लेकिन अब उसको ला लिए। हम छोड़ नहीं सकते, परली 100 किलोमीटर है। मैं बोला इतना खाने पीने का कैसा ध्यान रखते हैं? उसको अपना भूसा रहता, भैंस की पेंड, चना, और दूध है उसको, गाय का दूध। अदर भी कुछ यूज करते हैं? नहीं नहीं, बस रेवाल चाल के लिए, बाकी कुछ भी नहीं, शौक के लिए घोड़ा। धन्यवाद. या ठिकाणी काय प्रथम क्रमांक मिळवल्याच्या नंतर काय भावना आहेत? छान वाटलं इथं येऊन. पहिला क्रमांक आला आमचा. आम्हाला वाटलं नव्हतं आमचा येईल म्हणून पहिला क्रमांक. छान वाटलं, कार्यक्रम पण छान झाला. प्रति दरवर्षी ते या कार्यक्रमाला हजेरी लावतात? हो, दरवर्षी आम्ही जिततोच. आमचा घोडेस्वार बी आहेत, काल परवाच आले त्यांना लातूरून. छान वाटलं आम्हाला त्यांनाच. घोड्याकडून कशी तयारी वगैरे केली जाते? घोड्याची तयारी त्याला थोडं बघावं लागते, चांगलं माणसासारखंच बघावं लागते त्याला. त्याचं खान पान सगळं व्यवस्थित करावं लागते, मालिश वगैरे पूर्ण करावं लागते त्याची. असं आहे त्याचं.
अच्छा, मग खाण्याची वगैरे कशी हे करावं लागते, काळजी कशी घ्यावी लागते? खाण्याची काळजी म्हणजे बघावं लागते त्याला, माणसासारखं जपावं लागते, खाऊ पिऊ घालून. हां, त्याची मालिश वगैरे, त्याची रियाज करावं लागते, प्रॅक्टिस वगैरे रोज. काय काय किमतीचा आहे तो? तो आहे आता त्याची किंमतच सांगता येत नाही आम्हाला. त्याची काय किंमतच नाही, अनमोल आहे ती आता. पहिल्यापासूनच असा शौक आहे, बस शौकासाठी किंमतच नाही. शौक पुढे काय किंमतच नाही कशाची. हे प्रति दरवर्षी असे कार्यक्रम जे आहेत ते व्हावेस असं वाटतं. 100% हवा वाटतात. आणि परळीमध्ये जे कार्यक्रम घेतला, मी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जात असतो, इतका शांततेने परळीवाल्यानं कार्यक्रम घेतला की कुठला धिंगाणा नाही ना, कुठला काहीही नाही, एकदम शांतपणाने काय परळीकरांनी घेतला. कमिटीचा पण निर्णय छान आला. छान आला एकदम. जे नियमात आहे तेच त्यांना जाहीर केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर परळीमध्ये हॉर्स रायडिंगचा हा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स या महाशिवरात्री महोत्सवादरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदूत मीडिया बीड, परळी.